आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे पूजा. पूजा, मला यातली 3 टोकन्स काढून दे. डोळे बंद कर आणि एक एक टोकन दे. 1 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत. पाहूयात कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 36. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 4. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माधव वाघमारे. वाघमारे? हो. घाबरवू नका आता, मला हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. मला काय करता काका तुम्ही? मी प्राध्यापक आहे. प्राध्यापक आहात? हो. बर, कुठला विषय? हिंदी विषय. हिंदी विषय आहात? बरं, ठीक आहे. म्हणजे काय मला भीती नाहीये एवढी. बर, मला सांगा की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना की आपल्या आयुष्यामध्ये एखादा घडलेला गमतीदार प्रसंग असेल किंवा अविस्मरणीय प्रसंग असेल तो सगळ्यांना सांगावा. असं तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? आठवत नाही. आठवत नाही? प्रसंग आठवण्याची प्रक्रिया हे तर तुमचे विद्यार्थी उत्तर जितका वेळ आठवत नाही ना तेवढा वेळ तुम्ही प्रसंग आठवता. पण खरेदी करायचं तरी लक्षात राहील ना? नक्की नक्की. बर, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? शरद हेंद्रे. अच्छा, हेंद्रे काका, आपण काय करता? मी शासकीय कर्मचारी आहे, इथे ट्रेझरीमध्ये असतो अलिबाला. अच्छा, घरी कोण कोण असतं? घरी मी, माझी मिसेस, आई. बर, पण आता तुम्हाला एखादा प्रसंग सांगायला आठवतोय का? हो. आठवतोय? हो, हो. बरं, सांगा. आमच्या इथे गोविंदाचा कार्यक्रम करायचा होता. तत्पूर्वी अशीच ह्या एक सोसायटीमध्ये काही उत्सव वगैरे सुरुवात झालेले नव्हते. परंतु आज सहज आम्ही गप्पा मारता मारता ठरलं की आपण काहीतरी गोविंदाचा उत्सव करूया. आणि मी हे वाघमारे सर, ठाकूर सर, नंतर पालेकर वगैरे असे सर्वजण मंडळी आम्ही बसलो आणि बसल्या ठरलं की आपण गोविंदाचा कार्यक्रम करायचा. मग वर्गणी काढायचा, तर मग आम्ही सर्वांनी मिळून अशी वर्गणी जमा केली आणि लगेच तो जो कार्यक्रम आहे तो अत्यंत जोरामध्ये नाचून धमाल करून आम्ही पार पाडला. आणि तो आमच्या आयुष्यातला पहिला प्रसंग म्हणजे या सोसायटीमध्ये आम्ही आलो त्यानंतरचा. बर, खूप आनंदाचा खूप प्रसंग. मजेशीर आणि आनंदीश होता. फक्त पुरुष मंडळीच होती ना? नाही, सर्व त्यामध्ये महिला मंडळ देखील सहभागी होते. महिला मंडळ पण हो, होतं? हो. खूप धमाल केली. खूप धमाल केली. बर, अशीच धमाल आपल्याला या राऊंड मध्ये करायची आहे, पण त्यासाठी तुम्ही अगोदर जिंकला पाहिजेत. त्या जिंकण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मीनाक्षी भारंबे. भारंबे वहिनी, आपण काय करता? मी टीचर आहे. शिक्षिका आहात? हो. झालं काय, सगळे प्राध्यापकांची कॉलनी नाहीये ना? नाही. नाहीये. बर, तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग मी सांगते. 97ला ज्यावेळी आम्ही गावाला गेलो होतो सगळी फॅमिली, आमच्याकडे घरी देवीची प्रतिष्ठापना होती आणि ती माझ्या हातून होणार होती. आणि त्यावेळी ट्रेनने आम्ही गेलेलो आणि वे मध्ये काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये गाडी पूर्ण टर्न करत 3 टर्न झाली आणि मी टॉयलेटमध्ये गेले होते आणि मी अडकले होते आणि माझी मुलं खूप लहान होती. म्हणजे तो माझ्या आयुष्यातला खूप अविस्मरणीय प्रसंग आहे की मी कधीही विसरू शकत नाही. पण आता मात्र मी तो मजेने गमतीने एन्जॉय करते. मी त्याला फेस कसं केलं त्यावेळी मलाच माहिती. पण ज्या वेळेला तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये अडकला होतात ना त्यावेळेस देवीचा तुमच्याकडे आशीर्वाद होता, त्यामुळे तुम्ही सुखरूप बाहेर पडला. मी देवीचं नाव घेतच होते. म्हणजे मला पूर्ण वेळ मी देवीचं मनन करत होते की मला वाचव, माझ्या मुलांना वाचव, बर, फॅमिलीला वाचव. आणि मिस्टरांना जोरजोरात हाक मारत होते मला काढा, आम्हाला वाचवा. मी टॉयलेटमध्ये पूर्ण अडकले होते आणि त्या टॉयलेटची विंडो फोडून मला त्यांनी बाहेर काढलं होतं सुखरूप आला छोट्या विंडो मधून. अच्छा, बरं, आता या राऊंड मध्ये तुमच्या बरोबर तुमच्या देवीचा पण आशीर्वाद आहेच, पण या राऊंड मध्ये काय ठेवणार आहे तुम्हाला माहिती? काय अंदाज? नाही, काहीच नाही माहिती. स्नॅक्स वगैरे खाता मस्त पैकी? हो, चमचमी. खाते. ते हो, स्नॅक्स खाते. मी आज ठेवणार आहे. पाहूया त्यांची तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 811 रुपयांची आणि यांची वेळ चालू होती आता 3:30. लवकर 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 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे.
811च्या जवळ जाणारी, लवकर. आता काय करताय खरेदी? साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूया. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. माधव वाघमारे यांनी केलेली खरेदी आहे 492 रुपयांची. शरद हेंद्रे यांनी केलेली खरेदी आहे 452 रुपयांची. तर मीनाक्षी पारंबे यांनी केलेली खरेदी आहे 582 रुपयांची. आपल्या बजेटच्या त्या जवळ गेलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. देवीचा आशीर्वाद मिळाला. हो आणि आता जॅकपॉट राऊंड साठी थोडासा आशीर्वाद ठेवलाय ना? हो नक्की. हो, हो. बर, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपले अंदाजे कितीचे विजेते अंगणे काका आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या भारंबे वहिनी दोघेही खेळतात अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फुली गोळा हा खेळ खेळायचा आहे. तुम्ही फुली मारायची आणि तुम्ही गोळा काढायचा. जो सर्वाधिक वेळा हा खेळ जिंकेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं? काका हा घ्या पेन, वहिनी हा घ्या पेन. दोघे तयार? सगळेजण तयार? चला तर मग सुरुवात करूयात. साडे माडे 3. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या लक्ष्मण काकांनी 2 वेळेला हा खेळ जिंकलाय, त्यामुळे ते ठरले विजेते आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन काका. साडे माडे 3. साडे माडे 3 जाऊ दे ना, मी काकांनाच विचारतो. काका कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल? नक्की? येस. बर. पाठीमागे? हिरवी. हिरवी. सगळेजण हिरवी म्हणतात आणि तुम्ही लाल. चालेल. चालेल. कुठल्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल. निवडा. आंगणे काकांनी लाल रंगाची चावी निवडली आहे, त्यामुळे भारंबे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत भांबरे वहिनी. त्यांना मिळाली खडी साखर. अभिनंदन. धन्यवाद. खडी साखर तुम्हाला का दिली कळालं? तोंड गोड करण्यासाठी. करेक्ट. आणि या कार्यक्रमाचा शेवट गोड व्हावा म्हणून तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले आंगणे काका, ज्यांना मिळाला गॅस वॉटर हीटर. अभिनंदन. धन्यवाद सर. आता गाणं म्हणायचं. पुन्हा एकदा. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. करेक्ट. अजून काही तुम्हाला बोलायचं आहे मनापासून वाटतं असं? मला पण एवढंच सांगायचं की वाघमारे सरांचं मी धन्यवाद देतो, कारण मला म्हणजे मी येणार नव्हतो प्रोग्राम म्हणजे पार्टिसिपेट व्हायला, परंतु त्यांनी मला पुष्कळ आग्रह केला. आम्ही काम करत काहीतरी होतो, त्याबद्दल आलो. मी त्यांना धन्यवाद देतो आणि जी टीव्हीचं मी धन्यवाद देतो. याच्यानंतर आपण वळतोय आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता की या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिला पाय असूनही चालता येत नाही? तुम्ही या. हा, पुढे या. तुमचं नाव? स्वाती अनिल पालेकर. आणि उत्तर? टेबल खुर्ची. टेबल खुर्ची. बरोबर उत्तर आहे. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3.5 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 5757
7:05 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.